हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला संत कबीरांचा ज्ञानयोगावरील दोहा क्रमांक 52. काया सो कारज करे सकल काज की रीत, कर्म भर्म सब पेट के राम नाम सौप्रीत. कबीरजी येथे मानवी जीवन सफल होण्यासाठी संपूर्ण शास्त्र संपन्न व्हायला पाहिजे असा उपदेश करत आहेत. ते सांगतात की आपण करत असलेले कर्म आपल्याकडून नीती नियमानुसारच झाले पाहिजेत. त्या कर्मात आपण तन मन बुद्धी समर्पण करून स्वतःला झोकून देऊन कर्म केले पाहिजे. कसे तरी कर्म उरकण्याची वृत्ती नसावी. आपल्याला प्राप्त झालेले काम हे परमात्म्याचे काम आहे ही भावना ठेवून कर्म करावे. हातचे राखून अंग चोरून कर्म करू नये. प्राप्त कर्मात शरीर झिजवावे. कर्म करताना व्यावहारिक लबाडी करू नये. तसेच आपल्याला कर्माचा मोबदला किती मिळत आहे याचा हिशेब मनात ठेवून त्याप्रमाणे कर्म करू नये. कामाचा मोबदला आणि आपल्या कामाची गुणवत्ता याचा संबंध असू नये. काम पूर्ण क्षमतेने आपल्यात असलेले सर्व कौशल्य वापरून बुद्धिमत्तेने उत्तमात उत्तमच करावे. त्या तात्पुरत्या लोभाला बळी पडू नये. कामचोरपणा केला तर कदाचित आपण येथे ह्या जन्मी सुटका करून घेऊ, परंतु मृत्यूनंतर आपल्याला या कामचुकारपणाचा चित्रगुप्ताला हिशेब द्यायचा आहे हे भान सतत ठेवावे आणि कर्म करावे. कबीरजी पुढे सांगतात की कर्माबरोबरच ज्ञानही हवे. आपला भ्रम म्हणजे अज्ञान नष्ट करावे. हे जग म्हणजे एक भ्रम आहे. ते नष्ट होणारे आणि अशाश्वत आहे. येथील वस्तुजगत हा भास आहे. त्यांचा कितीही उपभोग घेतला तरी त्यांच्या उपभोगांची तृप्ती कशी ती होत नाही. आपल्याला सतत ते हवेसे वाटत राहते. कितीही मिळवा तरी हात कायम पसरलेलाच असतो. परंतु हेही सत्य आहे की हेच भासमान वस्तुजगत देहजीवित असण्यासाठी उपयुक्त आहे. यास्तव या भासमान वस्तुजगताचा उपयोग देहजीवित ठेवण्यासाठी करून नित्य सत्य गोष्ट मिळवावी की जी एकदाच मिळाली की आपल्याला पूर्ण समाधान मिळते. अशी नित्य सत्य वस्तू एकमेव आहे आणि ती म्हणजे परमात्मा. त्याची एक झलक आपल्याला जन्मभराचे समाधान देते. यास्तव साक्षात्कारित व्हावे. कबीरजी ग्वाही देतात की हाच एकमेव सन्मार्ग आहे. यासाठी अध्यात्मात रत असावे. सत्संग करावा. हरि ओम.